मी श्रावणी विलास लकेश्री तुमचं मराठी मनोरंजन विश्व मध्ये स्वागत करते. मी आज आले झी नाट्य गौरव पुरस्काराला आणि आता आपल्यासोबत एकदम कडक अभिनेत्री आहे जी मला फार आवडते. ती तिलाही माहिती आहे. तिचं तर नवीन नाटक आलेलं स्थळ आले धावून आणि त्यात तिने खूप उत्तम अभिनय केलाय, सगळ्यांनाच माहिती आहे. बट स्टील हाय, कशी आहेस? मस्त, एकदम फर्स्ट क्लास. येस, तू दिसते तुझा आनंद जो तू फर्स्ट टाइम जेव्हा परफॉर्म करणार होतीस तेव्हा तू जी नर्वस होतीस ती आजही आहे, बिकॉज ऑब्व्हियसली तुला नॉमिनेशन मिळालंय आणि ऑल द बेस्ट. आय नो तुला तू जिंकणार आहेस. बघू. अपेक्षा खूप आहेत आणि इच्छाही खूप आहे. देवावर आहे सगळं. देवावर आहे. तुझा कसा होता हा सगळा 1 वर्षभराचा प्रवास? माझा खूप छान होता. एकतर एवढ्या 2 दिग्गज कलाकारांबरोबर काम करायचं, संजय मोने आणि गिरीश ओक. खूप पोटात गोळा आला होता की मी टिकू शकीन की नाही यांच्यासमोर, मी कसं करू शकीन. मी खूप प्रयत्न केले आणि मग नंतर रिहर्सल्स साधारण संपत आल्यावर थोडासा मला कॉन्फिडन्स आला की बाबा नाही, मी यांच्यासमोर टिकू शकेन. पण पहिले 2-3 प्रयोग झाल्यानंतर मला जरा खूपच व्हायचं वाटलं की नाही, मी टिकतेय. म्हणूनच तुला आज एवढं मान मिळतोय, सगळ्या प्रेक्षकांचं प्रेमही मिळतंय. फुल असं हाऊसफुल असतात तुझे शो. तुला आठवते का तुझं पहिलं नाटक कोणतं होतं आणि तू काय, जो डायलॉग आठवते का? कुठला डायलॉग आता नाही आठवत, पण पहिलं नाटक होतं माझं ओळख ना पाळख. मी प्रशांत दामले, नंतर मंगेश कदम आणि परी तेलंग असे आम्ही 4 जण त्या नाटकात होतो. पण तेही नाटक खूप छान चाललं, सुपरहिट होतं आणि त्यालाही मजा आली मला काम करायला. तुला ते मी तुला पाहिलं होतं, तू किती नर्वस झालेलीस आणि त्या सगळ्या गोष्टी मी तुझ्या बघितल्या होत्या. पण तुला फर्स्ट परफॉर्मन्स करताना कसं वाटलं? तुला असं जी भीती होती की नाही आता मी चुकणार वगैरे किंवा माझं काहीतरी घडणार? नाही, असं मला अगदीच नाही झालं, कारण स्वामी आहेत बरोबर. मी खूप प्रयत्नांती उतरले ह्याच्यात आणि मी म्हटलं नाही, करून दाखवायचं आपण. सो मी त्याच्यात जिंकले. मग आज जर तुला अवॉर्ड मिळाला आणि तुझं नाव अनाऊन्स झालं तर काय असेल तुझी फिलिंग? माहित नाही मला. मी रडेन, मी हसेन, मी ओरडीन, मला काहीच आता माहिती नाहीये. पण तो क्षण लवकरच माझ्या आयुष्यात यावा अशी अपेक्षा आहे. नक्की येईल. आता एवढ्या सगळ्या प्रवासामध्ये काहीतरी फनी घडलं होतं का तुझ्या बरोबर? फनी असं काही घडलं नाही. नाही. पण तरी म्हणजे समज आता सिरियल्सचे शूट सुरू आहे आणि नाटकाचा प्रयोग पण आणि ह्या सगळ्यांचं जम्बलिंग झालं होतं का? आणि तू कसं मॅनेज करायची ती? जमलिंग झालं होतं कारण माझं एक शो ऑलरेडी चालू होता जेव्हा रिहर्सल्स होत्या. तर शूट अर्धा दिवस करून अर्धा दिवस रिहर्सल असं करून आम्ही ते मॅनेज केलं. पण दगदग व्हायची, दमून जायचे मी, पण त्याच्यातही खूप मजा होती ना. मग त्या आज तुला असं वाटत असेल ना ती मजा सफल फळाला आली असं वाटतंय. तुझा एखादा फेवरेट डायलॉग होता का नाटकातला, तुझ्या नाटकातला? कुठल्या नाटकातला? कुठल्याही रॅन्डम असं स्पेसिफिक मला आता पटकन नाही आठवत आहे. पण आताच्या नाटकातलं आहे, माझं कीर्तन आहे त्याच्यात. ह्याचं राधाकृष्णाच्या मंदिरातलं कीर्तन आहे, पण ते जरा मोठं आहे तर ते आता नको घ्यायला. नाही मी घेणार पण नाही, कारण प्रेक्षकांना ते बघायला आवडेल. हो, त्या गेटअप मध्ये बघायला जास्त आवडेल. तुला तुझा लुक जेव्हा तू बघितलं होतंस नाटकाचा आणि तेव्हा तुझं असं झालं होतं की नाही हे मिस होते त्या कॅरेक्टरसाठी किंवा हे अजून ऍड केलं पाहिजे होतं, असं तुझ्या मनात काही आले होते का प्रश्न? नाही, मला पहिल्यांदा जेव्हा त्यांनी मला विचारलं या नाटकासाठी तेव्हाच आधी मला प्रश्न पडला होता की मला का विचारलं असेल, असा प्रश्न पडला होता. पण नंतर जेव्हा रिहर्सल करत गेलो आणि त्यांनी मला सगळं एक्सप्लेन केलं त्याच्यानंतर आमच्या डिरेक्टरनी, त्याच्यानंतर मग मला असं वाटायला लागले की नाही, मी करेक्ट आहे या कॅरेक्टरला आणि मी करू शकते आणि मी करेन. सो मी केलंय. येस. आता पुढे काही तुला नाटकामध्ये काम करायला आवडेल का, की तू फक्त कंटिन्यू सिरियल्स आणि बाकी सगळ्या गोष्टी? मी नाटक कधीच सोडणार नाही, कारण नाटक हे प्राण आहे. नाटकात खरा प्राण आहे. सो नाटक आणि सिरियल दोन्ही चालू ठेवणार. ते दोन्ही म्हणजे माझं दोन्ही इतकं प्रिय आहे की आता एका आईला विचारलं की तुला हे मूल तुझं आवडतं का ते मूल, तर कन्फ्युजन आहे ना. दोन्ही मुलं सारखीच आवडतात. तसंच आहे माझं. मला सिरियल आणि नाटक दोन्ही भयंकर आवडतात, त्याच्यामुळे मी ते कधीच सोडणार नाही. येस. ऑल द बेस्ट तुला.